गाईज, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आमचं रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आज. संध्याकाळचा स्वयंपाक, त्यानंतर शवला सांभाळून बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. आमच्या घरचे किती वाजता येतात म्हणजे माझे मिस्टर, माझा भाऊ किती वाजता येतो कामावरून, त्यानंतर जेवण वगैरे कधी करतो, सगळं काही डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चहा दूध नाही प्यायची, पिल्लूला चहा प्यायची. दूध टाका, साखर टाका. पिल्लू चहा नाही पीत. नाही, आपला चहा होतोय तोपर्यंत जी काही छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेते आता. चल धर कपडे, धर कपडे, धर 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 आतमध्ये ठेव. धर ना बाळा, धरा. अरे अरे पडले 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 पडले. धरा धरा धरा, आतमध्ये घेऊन जा. ठीक आहे, चलो 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 चलो. कपडे घड्या घालायच्या ना. सकाळी सुकायला घातलेले कपडे आतापर्यंत मस्त वाळलेले असतात. तर चहा एकीकडे ठेवायचा आणि दुसरीकडे सगळे कपडे काढून घड्या घालून व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवून द्यायचे. बाल्कनीमध्ये बघायला आलो तर मस्त अशा कळ्या आल्या आहेत गुलाबाच्या झाडाला, आणि त्यानंतर किती छान छान कळ्या आल्या आहेत. आणि इथं आलंय मस्त असं गुलाबाचं फूल. कसं आहे हा? छान आलंय. कपड्यांच्या घड्या घालूस तर मस्त गरमागरम चहा उकळलाय आपला. इथून पुढे धावपळीला सुरुवात होत असती, पण पहिल्यांदा स्टार्टिंगला चहा घेतला की मग थोडंसं फ्रेश वाटतं आणि एनर्जी आल्यासारखं वाटतं. तर मस्त बाल्कनीमध्ये निवांत एकटी बसून चहा घेते. संध्याकाळी श्रवला काही दूध वगैरे देत नाही, त्यामुळे मी एकटीच चहा घेते. श्रव मात्र मस्त खेळत असते. थोड्या वेळ चहा पिऊन निवांत बाल्कनीमध्ये बसायचं आणि 5-10 मिनटं श्रवसोबत गप्पा मारायच्या. त्यानंतर ती पण छान खेळते आणि मग माझं काम पण होतं. तर तिचं मस्त चालू असतं, इकडं दाखव तिकडं दाखव, आई हे काय ते काय. यानंतर आता मला स्वयंपाक, दिवाबत्ती, भरपूर सारी कामं आहेत. चला तुम्हाला सांगते काय काय करायचंय पुढं. घरी गेला का? कोणासोबत गेला ग? काका सोबत गेला का? असे काहीतरी उलटे उद्योग चालू असते आहे ना, पूर्ण घरभर. इकडनं तिकडं खुर्ची, तिकडनं इकडं खुर्ची. आता जवळजवळ 6:30 वाजले. तर आधी देवाचा दिवा वगैरे लावून घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं काय ते बघूया. शाऊची मात्र अशी उलटी पुलटी मस्ती चालू. इकडनं खुर्ची तिकडं, तिकडनं खुर्ची इकडं, असं बसा तसं बसा. चला बघू. सकाळची देवाची पूजा त्यांच्याकडे असती, माझ्या मिस्टरांकडं, आणि संध्याकाळची देवाची पूजा मात्र माझ्याकडे असती. संध्याकाळी तुळशीला आणि देवाला दिवा लावून घ्यायचं आणि अगरबत्ती लावून घ्यायची. या कामामध्ये श्रव पण मला मदत करत असती आणि हे आमच्या दोघींचं रोजचं रुटीन आहे. देवाला दिवा लावला की मग तुळशीला अगरबत्ती ती घेऊन जाते आणि दिवा मी घेऊन जाते. तिथे जाऊन 2 मिनटं हात जोडून बसायचं किंवा मग देवाला प्रार्थना करायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, आणि त्यानंतर तिथून पुढे कामाला सुरुवात करायची. पडली. जवळजवळ सगळ्या बायकांचं संध्याकाळचं रुटीन सेमच असतं. थोडंफार कामं मागं पुढं असतात, पण आता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली की वातावरण एकदम फ्रेश होऊन जातं. घरामध्ये पण उदबत्तीचा वास दरवळतो, तर काम करायला आणखीनच उत्साह येतो. आज मी बनवणार होते मस्त काळी आमटी भाजीची आणि त्यासोबत पुलाव, ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी. तर एकीकडे कांदा भाजायला ठेवून दिला आणि दुसरीकडे पटपट मसाला काढून घेतला. आता जोपर्यंत कांदा भाजतोय ना तोपर्यंत म्हणजे बाकीची कामं आहेत आपली, जसं मसाला काढणं, खोबरं किसून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. एकदा का कांदा भाजला की लगेच मसाला मस्त भाजून घ्यायचा आणि परतून टाकून द्यायचा. भाजी एकीकडं, लगेच दुसरीकडं भात किंवा मग भाकरी, पटपट स्वयंपाक करून घ्यायचं. तसं तर माझ्याकडे 2 तास असतात स्वयंपाक करायला. आमच्या घरचे जवळजवळ 8-8:30च्या पुढंच येत असतात. 6 ते 8 ह्या 2 तासामध्ये माझं थोडंसं घरातलं काम आणि स्वयंपाक हे बरोबर आवरून जातं. आणि बऱ्यापैकी श्रव पण चांगलं हेल्प करते मला, म्हणजे एकदम शांत बसते ती, त्रास वगैरे काही देत नाही. 2-4 गोष्टी एक्स्ट्राच्या काढून ठेवते पसारा घरामध्ये, जेणेकरून तो मला नंतर आवरावं लागतो झोपायच्या आधी. पण ती जोपर्यंत खेळते तोपर्यंत माझी कामे मात्र होऊन जातात आणि व्यवस्थित एकीकडं स्वयंपाक आणि एकीकडं श्रवचं खेळणं, असं दोन्ही पण मॅनेज होऊन जातं. आता कांदा मस्त भाजून घेतला आहे, लगेच दुसरीकडं खडे मसाले काढून घेते आणि जो मसाला आहे आपला तो पण एकीकडं काढून घेते, म्हणजे मग पटकन भाजी टाकून द्यायची. धिरडे करायचे. आणि इथं आहे ना, माझा स्वयंपाक होऊस तर असे उलटे उद्योग चालतात. ते म्हणजे प्लेट काढायच्या आणि त्या पुसून. कोणी धुतली? आईने धुतली. तू पुसून काढते का?
आता मी ठरवलंय की पुलाव बनवूया, त्यानंतर भाजीची आमटी आणि ज्वारीच्या आणि बाजरीच्या दोन्ही पण भाकरी. भाजीच्या आमटीसाठीची तयारी झाली सगळी. त्यानंतर आता पटकन पुलावासाठी सगळे कांदा टोमॅटो चिरून घेते आणि त्यानंतर मसाला भाजून लगेच परतून टाकते. त्यानंतर गरमागरम भाकरी बनवते. इथं पुलावसाठी मी सगळ्या भाज्या चिरून ठेवल्यात. इकडं मसाला आहे आणि कांदा चिरायचा बाकी आहे. म्हटलं आधी मसाला भाजून घेऊ आणि त्यानंतर पटकन पुलाव टाकून देऊया. आता बनवतच आहे तर म्हटलं चला थोडक्यात तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. तर मी कांदा भाजून घेतला आहे, तो बघितला तुम्ही. लसूण, हिरव्या मिरच्या, डाळ आणि खोबरं मस्त किसून घेतलं आहे, ते पण बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर मसाला भाजून घेते. आता मस्त खोबरं टाकलं आहे भाजायला. ते थोडंसं लालसर भाजलं की त्यानंतर बाकीचे डाळ वगैरे आहे आपलं ते छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हरभऱ्याची डाळ थोडी टाकायची आणि खोबरं पण थोडंसं टाकायचं, टेस्ट छान येते. कांदा थोडासा जास्त टाकायचा. ते एकीकडं भाजायचं आणि दुसरीकडं माझा कांदा कट करायचं काम चालू आहे, कारण की पुलाव पण बनवायचा आहे त्याच्यासोबत मला. तसं तर काळी भाजी आमची तर रोज काही होत नाही, ग्रेव्हीची वगैरे होती, पण आज बनवते काळी भाजी. तर म्हटलं तर तुमच्यासोबत पण शेअर करूया. स्टव आणते, मिक्सरचं सोंग. आता करणं म्हणजे मिक्सरमधून मसाला बारीक करणं. आता मी रोज करते त्यामुळे तिने तसं सोंग आणते. मसाला 2-3 वेळेस पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. चांगला बारीक झाला का टेस्ट छान लागते. त्यानंतर खडे मसाले तेलामध्ये टाकून परतून घेतले. त्यानंतर मीठ, मिरची, हळद, धना पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला हे सगळं टाकून तेलामध्ये ते पण परतून घेतलं. आणि त्यानंतर आपला मसाला टाकायचा. तो आहे ना तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला की मग टेस्ट खूप छान येते. तर मस्त 2 ते 3 मिनटं लागतात परतवायला. तो छान परतून घ्यायचा. भेळ नाही खायची, तू नाही खायची भेळ. तुला भात करते का मी? मग भेळ नको खाऊ. आपण जेव्हा एखादी पातळ भाजी करतो ना रस्स्याची, त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं, त्यामुळे तरी पण छान येते. आणि जो आपण मसाला परतवल्याची टेस्ट असते ना ती पण तशीच टिकून राहते. तर इकडं माझा मसाला परतून झाला आहे, पाणी पण गरम झालं आहे, ते टाकून देते. आणि इकडं पुलावाची तयारी झाली आहे. आता पुलावासाठी मी इथं बटाटा चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, गाजर घेतलं आहे, आले लसणाची पेस्ट काढली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कट करून. इकडं कांदा आणि कोथिंबीर हे सगळ्या मस्त कोरड्या भाज्या आहेत, ह्या सगळ्यात परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आपल्याला. आता हे 2-4 खडे मसाले आहेत ते टाकायचे. जिरे, मोहरी आणि आपला कढीपत्ता, तेजपत्ता या प्रकारचं टाकलं ना खूप छान टेस्ट लागते. तुम्ही पण पुलाव कसा बनवता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचं संध्याकाळचं रुटीन कसं असतं तेही मला सांगा. गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं हा जो बिर्याणी मसाला आहे ना तो एक टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये, आणि मीठ, या अशा 3 गोष्टी टाकायच्या. ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत छान परतली आहे हे बघा मस्त अशी. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी जे आपण करून ठेवलं आहे ते. माझ्याकडं ना तशा 3 कढाई आहेत, पण एका कढाईमध्ये मी बाजरीचं पीठ ठेवलं होतं फ्रीजमध्ये, त्यामुळे मग 2च कढाई आहेत. पण मला भजी पण करायची आहे. म्हटलं चला एक कढई मोकळी करून घेऊया, छोट्या कढईमध्ये आमटी टाकूया आणि मोठ्या कढईमध्ये पुलाव परतूया, जेणेकरून परतायला पण बरं होईल आणि भाज्या सांडणार पण नाही त्यामधून. छोट्या कढईमध्ये परतायला थोडासा त्रास होतो. तर इकडं उकळायला टाकून दिली आमटी आणि आता जेवढे भांडे झालेले आहेत ना ते पण लगेच सोबत घासून घेते, म्हणजे जास्त काही भांड्यांनी पूर्ण बेसिन भरत नाही. आणि जास्त भांडे असले की जेवण झालं सोबत भांडे घासायचे म्हटलं सगळे की कंटाळा येऊन जातो. अर्धे झाले आणि अर्धे मन जेवण झाल्यानंतर असले की बरं पडतं. आता पुलावची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर करत नाही, पटकन पुलाव करून घेते. आणि इथं चालू आहे श्रावा माळ्यांचं भेळ खायचं काम. दादाची भेळ आहे, मग तू काय खाते? गाढव. दादाची भेळ म्हणती आणि मस्त खाती. काल भेळ आणली होती त्यांनी आणि ते म्हटले होते, हा बच्चा बच्चा बसते थांबा. आणि ते म्हटले होते की दादाची भेळ तुझी नाही आहे, तर तिचं चाललंय की दादाची भेळ आहे पण मी खाते. तरी तर मी पुलावाचा कांदा वगैरे परतून घेते आणि आपली भाजी पण जवळजवळ झाली. आता फक्त भजे करायची आणि भाकरी करायची आहे. तर गॅस मोकळा झाला का त्या गोष्टी दोन्ही सोबत होऊन जातील. आता वाजले जवळजवळ 7:45. सगळ्यांना कॉल करते, कधी येणार ते विचारते. बाहेर मस्त असं वातावरण झालंय, थंडी वाजते भरपूर. पप्पा केली ना. काय करते ग? काय करते? अभ्यासू येतो का अभ्यास करता? हो असं
झालं? तुझे बोर झालं काय? बाहेर जायची? बाहेर कुठं जायची? बाहेर घेऊन जाऊ? पप्पाला घ्यायचं बाहेर जाऊ? मामा येणार आहे, पप्पा येणार आहे आता. मामा को जायचं? जाऊ जाऊ चल. हा 1 तासाचा स्वयंपाक आला ना जवळजवळ 2 तास जातात फक्त श्रावूमुळं. तिला मध्ये आधी खेळवावं लागतं कारण की संध्याकाळी खूप जास्त बोर होऊन जाते. संध्याकाळी यांना यायला बराच उशीर होतो आणि ती मला एकटीला कंटाळून जाते. मी पण माझ्या कामामध्ये असते दिवसभर. तर मग तिला असं होतं की माई मी काय खेळू आणि केवर खेळू. आता इतक्या वेळ वही पेन घेऊन बसली होती, थोड्या वेळ भांडे खेळली. आता भरपूर बोर झाली, म्हटलं तिला काहीतरी खाऊ घालावं. भात टाकून दिला शिजायला. एकदा भात झाला की मग तिला खाऊ घालेल. तिला खाऊ घालून घेत असते मी त्यांना यायच्या आधी. म्हणजे ते आल्यानंतर आम्ही निवांत जेवण करतो. भातामध्ये तांदूळ टाकून दिले. इकडं मस्त अशी आपली भाजी झाली आहे. तर आता पटकन भाज्याचं पीठ काढून घेते आणि भजे करून घेते, म्हणजे खायला बरं होईल. बरेच दिवस झाले, जवळजवळ 2-3 महिने झाले होते मी काही भाज्याची आमटी बनवलेली नव्हती. एवढ्या भाज्या असायच्या ना की मग असं काही बनवायचं काही वेळच येत नव्हती. पण मागच्या रविवारी काही आम्ही भाजीपाला आणला नव्हता, त्यामुळं मग भाज्या संपल्या होत्या बऱ्यापैकी. कोबी फ्लावर आहेत ते काही खाऊ वाटत नाही, म्हणून आज स्पेशल भाज्याची आमटी बनवते. त्यानंतर माझ्याकडं 3 कढई म्हटलं होतं तुम्हाला, तर 1 कढईमध्ये पीठ ठेवलं होतं. पण आता भजी तळण्यासाठी कढई नव्हती, म्हणून म्हटलं चला फ्रीजमध्ये डब्यामध्ये पीठ ठेवून देऊया आणि कढई मोकळी करून त्यामध्ये भजे तळून घेऊया. असे एकदम छोटे छोटे आणि फक्त मीठ मिरचीतले भजे ना खूप टेस्टी लागतात खायला. तसे खायला पण आणि भज्याच्या आमटीसोबत पण. तर गरमागरम इकडं भजे झालेत आणि श्रावचं मात्र दुसरंच काहीतरी चालू आहे. इकडं बघा तुम्हाला दाखवते काय चालू आहे तिचं. तू साडी घालायची? ठीक आहे घालते, थांब. भजे झाल्यावर घालू का? भजे झाल्यावर आधी घालायची? ठीक आहे घालते. चला चल लवकर. आता त्यांना यायच्या आधी भात झाला होता, म्हटलं चला तिला खाऊ घालून घेऊया. रोज पण भाजी पोळी जे झालेलं असेल ना ते मी तिला लगेच खाऊ घालून घेत असते. निम्मा स्वयंपाक झाल्यानंतर गरमागरम, तोपर्यंत ते दोघं पण येतात. आणि त्याआधी जर भैया किंवा ते लवकर आले तर मग त्यांच्याकडे देते खाऊ घालायला आणि मी मात्र माझा राहिलेला स्वयंपाक आवरून घेत असते. तर तिला खाऊ घातलं आणि इकडे गरमागरम भाकरी पण करून घेतल्यात. आत्ता वाजले जवळजवळ 8:30 आणि 8:30 वाजता माझे मिस्टर आलेत घरी. आता भैया आला की मग जेवण करून घेऊ आम्ही. ती बघा ना काय बाकी आहे. काय आणलं पप्पाने? तिला वाटतंय का पप्पाचे नाही बा, ते मामाचेच आहे. मामाचीच आहे ना, मामाची शॉक्स धर तुला. ते दोघं आल्यानंतर जोपर्यंत ते हातपाय धुवून देवाची पूजा वगैरे करून घेतात तोपर्यंत मी राहिलेल्या भाज्या वगैरे गरम करून घेते, ज्या थंड झालेल्या आहेत. सगळे ताटं वगैरे खाली घेते म्हणजे पटकन जेवायला बरं होतं. तरी देवाचं नैवेद्य काढून ठेवते, देवाला नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर लगेच ताटं खाली घ्यायची आणि मस्त जेवण करून घ्यायचं. हे का तो स्वेटर तुला ठेवून जा, दे स्वेटर ठेवून जा ना. शाऊ तर डायरेक्ट नाही म्हण, तू पटतं का काही बरं का हो, की डायरेक्ट नाही म्हणते कोणत्या गोष्टीला. त्या काम सांगितलं ना तर डायरेक्ट नाही. हा जेव्हापासून थंडी चालू आहे ना तेव्हापासून आम्ही पिण्याचं पाणी गरम करून घेतो थोडंसं रोज. सगळेजण आले की निवांत बसून शांत आम्ही सगळेजण एकत्र जेवण करतो. श्रव मात्र काही आमच्यासोबत जेवण करत नाही. तिला आम्ही सगळे बोलून कंटाळतो, हे देते ते देते, पण ती काही ऐकत नाही. तिचं मात्र खेळायचं काम चालू असतं. तर आता मस्त जेवण वगैरे करतो. आत्ता 9 वाजले जवळजवळ जेवण करायला आम्हाला.
ऑफिसवरून आला की भैया मात्र मला 1-2 कामं करू लागतो, जसं की भांडे खाली घेणं, परत वरती ठेवणं. हे रोज ते 2 कामं मला करू लागत असतो. जर लवकर आला तर भांडे सगळे खाली तोच घेतो, जर तो नसला तर मी मात्र घेते. त्यानंतर त्यांनी भांडे वरती ठेवून दिले का मी लगेच सगळे भांडे घासून धुवून लगेच किचन वगैरे धुवून त्यानंतर घर झाडून मस्त क्लीन करून ठेवते. रात्री गॅस क्लीन करून ठेवला की सकाळी काही टेन्शन राहत नाही आपल्याला. सकाळी मग एकदम फ्रेश वाटतं स्वयंपाक वगैरे करायला. त्या पद्धतीने सगळं किचन क्लीन करायचं. त्यानंतर आता बाहेर जात असतो आम्ही वॉकिंगला. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बाहेर एकदा चक्कर मारून येतो, म्हणजे मग जेवण झाल्यानंतर शतपावली पण होऊन जाती. तू मामाजवळ खेळशील ना? ते बघ कुठे चालली? ओ ओ चलो. कुठे गेली? यो थांबा. छान छान हंबा बघा. हंबा तू देते का? आता भरपूर थंडी त्यामुळे शवला काय आम्ही सोबत नेत नाही. फिरायला जायचं असलं की मी भैया सोबत तिला नादी लावते. 2-5 मिनिटं त्यांनी जर मोबाईलमध्ये त्याला गाय वगैरे दाखवली का मग ती आरामात खेळते. तोपर्यंत आम्ही फिरून येतो. ओ चला पटकन नादी लागली. चला 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 चला. तुम्ही स्वेटर चेंज केलं का बरं? धुळ धुवायचंय का मग? किती हे जातं बघा ना, लाईटचा फरक पडतो. शाऊ मागं लागन म्हणून मी स्वेटर न घालतं तशीच आले आणि आता एवढं गार वाजू राहिलंय का बस. आलोय घराजवळ, 5-10 मिनिटात पोचून जाऊ. रस्ते आपण एकटीच असतं का कोणीच नसतं. पूर्ण मुकाम का रोड दिसतोय. अर्ध्या तासामध्ये फिरून येतो आणि निवांत मग शाऊला बघतो. शाऊ मात्र मस्त बाबासोबत खेळत असते. नको काढू नाही. राहू दे तिच्या पुढे बाप्पा. तुला बाप्पा पुढे. तू कोणासोबत फोन बोलली सांग बरं? आजी. काय म्हणते आजी? ही बोलायची पाहिलं का? काय बोलली? बुटला शाऊ. काय गाडी गंमत. श्रावा ए श्रावा. कोणासोबत बोलली ग? कोणासोबत बोलली? कोणासोबत बोलली? पप्पा तुटली. तुटली? कस काय तुटली? पप्पा तुटली. तुटली? ही कोणाची आहे? चल आता झोपायला. मामाची ना. झोपायचं. ए मंगळाशी तर झाली ती. शाऊ तुला माहिती का? लग्न लावून द्यायचं ना पिले. ऐक ना, आमच्या लहानपणी म्हणायचे मंगळसूत्र घातलं का लग्न नाही होत. तुझं लग्न नाही व्हायचं मग. तुझं लग्नाचीच राहायची. तर आपलं 6 ते 10चं रुटीन होतं. आता जवळजवळ 10:15 वाजले आणि सगळ्या कामावरले फिरून वगैरे आलोय. बाकीचे पण दरवाजे वगैरे लावायचे, सगळं काम झालेले. आता फक्त शवला झोपी लावायचं, लाईट बंद करायची आणि झोपायचं आहे. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, भेटूया उद्याच्या ब्लॉग. झोप ना आता. तोडली? जाऊ दे, झोप आता. बाय गयू. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय.